मी आज तुम्हाला आहे ना मुगाचे लाडू दाखवणार आहे। मुगाचे लाडू कसे करायचे, कारण ते ना कोणत्या पण ऋतूमध्ये चालतात। पौष्टिक लाडू असतात ते, आणि कुठल्याही सीझनमध्ये ते आपण खाऊ शकतो ना। म्हणून मग आज म्हटलं चला आपण मुगाचे लाडू करू आणि रेसिपी पण दाखवू। तर या ठिकाणी मी घेतलेले आपल्याला मुगाचे लाडू बनवण्यासाठी ना साहित्य काय लागणार आहे, मूग एक, ज्या फुलपात्राने आपण मूग मोजून घेणार आहे ना तेवढंच फुलपात्र भरून आपल्याला लागणार आहे गूळ, थोडेसे काजू आणि बदाम, हे बघा त्याचे मी काप करून ठेवलेले, आणि 1 वाटी साजूक तूप लागणार आहे। तर मी इथं हे साहित्य घेतलं आणि आता मूग हे बघा 2 फुलपात्र भरून मूग मी इथं भाजायला घेतलेले। हे 2 फुलपात्र भरून मी मूग भाजायला घेतले। आता हे मूग आहे ना भाजताना आहे ना गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि सारखे भाजत राहायचे, त्यांचा रंग बदलेपर्यंत सारखे मूग आपण भाजत ठेवायचे। हे ना हे थंड होण्यासाठी मी यांना ताटात टाकून घेणार आहे। हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मुगाचा रंग बदललेला आहे। हे बघा असे हे पूर्ण भाजून झालेले आहे। आता यांना मी एका मोठ्या ताटात काढून घेते आणि गार करायला ठेवून दिले। हे गार झाल्यानंतर आपल्याला यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तोपर्यंत मी इथे ना हे बघा थोडंसं तूप टाकून आपले ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे। आपले काजू आणि बदाम हे थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हे बघा याचा रंग थोडा बदललेला आहे। आपल्या काजू बदामचा रंग पण बदलला आहे आणि ते आपण असे हे बघा मूग आहे ना एकदम गार झालेले आहे। आता यातलं आहे ना आपण 2दा करून मिक्सरमध्ये याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा आता मी याला मिक्सरमधून काढून घेते आणि याचं पीठ आहे ना एकदम जाडसर, म्हणजे असं रवा टाईप थोडंसं रवाळ पीठ काढायचं आहे आपल्याला। मी तुम्हाला दाखवते काढून। रवाळ पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। मी आता दोन्ही पण पुन्हा एकदा थोडेसे मूग टाकून करून घेते, तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे मी मुगाचं पीठ काढून घेतलेलं आहे। हे पीठ आहे ना थोडंसं रवाळ ठेवायचं आपल्याला। हे असं अख्ख्या मुगाचं पीठ काढून घेतलेले। आता लगेचच आपण कढाईमध्ये थोडंसं तूप टाकू आणि हे पीठ भाजून घेऊ। हे बघा मी आता कढाईत 2 चमचे साजूक तूप टाकलेले, 2-3 चमचे। आपण सगळं लगेचच इतकं तूप टाकायचं नाही आहे, थोडं पीठ जसं भाजत येईल तसं आपण ते टाकायचं आहे। आता मी गॅस फुल ठेवलेला आहे, परंतु जेव्हा पीठ भाजत येईल तेव्हा आपण गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर पीठ जसं भाजत येईल तसं आपण त्याच्यावर तूप टाकून घेणार आहे। एकखट्टी ते पीठ तूप आपण एकखट्टी नाही टाकायचं। हे बघा आता
या पिठाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचंय। हे बघा असं थोडं 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 तूप करून थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय। जसं ते भाजत जाईल तसं पण पिठाच्या गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही आपल्याला। त्या भाजतानाच आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि भाजतानाच त्या गिठोळ्या आपण फोडून घ्यायच्या आहे, कारण तशा राहिल्यावर त्या आपले लाडू कोरवट लागतील। त्याच्याकरता त्या गिठोळ्या एकदम पूर्ण भाजतानाच फोडून घ्यायच्या आहे। हे बघा अशा प्रकारे त्या फोडून घ्यायच्या आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे पीठ याचा रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे। असं थोडं 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 तूप करून असं हे बघा आता आपल्या पिठाचा कलर पण बदलत चालला आहे आणि छान असा खमंग वास पण सुटलेला आहे। असं करून आपण ते पूर्ण तुपामध्येच त्याला भाजून घ्यायचे। फक्त एक खट्टी तूप नाही टाकायचं, जसं जसं लागल तसं तसं तूप टाकायचं। हे बघा कुठंच पीठ कोरडं राहिल्यासारखं वाटत नाही, आपोआप ते तुपामध्ये मिक्स झाल्यासारखं दिसतंय ना आपल्याला। असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं। फक्त तूप जेव्हा आपण टाकतो तेव्हा पिठाच्या गिठोळ्या होणार नाही याची आपण काळजी घ्यायची। हे पूर्ण पीठ तुपामध्ये एकदम छानपैकी भाजून झालेलं आहे। हे बघा आणि याच्यातच आपण आपले काजू आणि बदामचे जे तुकडे होते ते आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि वेलचीची पूड घेतली होती मी, हे बघा ती पण आपण सगळी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि सर्व एकजीव करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे काजू बदाम आणि हे काजू बदाम आपण अगोदर तळून घेतले होते, परंतु याच्यात ते अशा प्रकारे चांगले मिक्स होऊन जातात। हे लाडू पावसाळ्याचे दिवस आहे तरी सुद्धा खूप पौष्टिक आणि चांगले असतात। कोणत्याही सीझनमध्ये खाण्यासारखे लाडू असतात हे, त्याच्यामुळं आपण लहान मुलांना पण हे देऊ शकतो किंवा जे गोड खात नाही, ज्यांना गोड जास्त चालत नाही ना, तर आपण गूळ टाकतो, परंतु गूळ जरी टाकला तरी सुद्धा याचा पाहिजे तितका गोडवा त्याला जास्त प्रमाणात गोडवा होत नाही, म्हणून जे गोड खात नाही त्यांना सुद्धा हे लाडू खूप आवडतात। आता मी हे पीठ असं एका ताटात काढून घेणार आहे। हे बघा असं हे पीठ मी काढून घेतलं। आता पुन्हा एकदा गॅसवर कमी याच्यावर मी कढाई ठेवलेली आहे। हे बघा आता कमी गॅसवर जी कढाई ठेवली ना त्याच्यात आपण थोडंसं हे बघा 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊ। हे बघा असं तूप टाकून घेतल्यावर त्याच्यात आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि या गुळाचा आपल्याला पाक वगैरे काहीच करायचा नाही आहे, याला फक्त असं हलवत राहायचं आहे। याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त त्याचा आपल्या लाडूमध्ये तो जाडसर लागू नये म्हणून त्याला फक्त आणि फक्त थोडासा मंद आचेवर हे बघा अशा प्रकारे त्याला आपल्याला वितळून घ्यायचे। हे बघा
अशा प्रकारे आपला गूळ पण वितळून झालेला आहे. त्याला कडक पण नाही होऊ द्यायचं आणि त्याचा पाक पण नाही करायचा आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे तो गूळ एकदम, हे बघा त्याचे सगळे जे जाडसर गूळ राहिलेला होता तो सर्व वितळून गेलेला आहे. म्हणजे आपल्याला लाडूमध्ये गूळ जाडसर लागणार नाही. हे बघा हे बघा असा हा गूळ पूर्णपणे वितळला गेला आहे. वितळला पण आणि शिजल्या पण गेलेला आहे आपला गूळ. आता या गुळामध्येच आपल्याला हळूहळू हळूहळू परत ते सर्व पीठ टाकून घ्यायचे. आपण परत एकदा मुगाचं पीठ आणि काजू बदाम टाकलेलं मुगाचं पीठ आणि हे असं पुन्हा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. हे बघा याच्यामुळं काय होतं, आपला गूळ पूर्ण त्याच्यात मिक्स होतो, पूर्ण पिठाला लागल्या जातो गूळ. आणि तुम्ही एकदा असे लाडू नक्की करून बघा, खूप सुंदर, चवीला पण खूप छान राहतात. याला हिरव्या मुगाचे लाडू म्हणतात, पण हे कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही खाऊ शकता आणि लहान मुलं याला खूप आवडीने खातात. माझ्या राजवीरला तर खूप आवडतं, तो नेहमी म्हणतो आई मला हिरवे लाडू कर. हे बघा अशा प्रकारे गूळ सर्व मिक्स झालेला आहे आणि मी पुन्हा एकदा मंद आचेवर करायचं हे सगळं. आता पुन्हा एकदा मी हे सर्व ताटात काढून घेते आणि तुम्हाला लाडू कसे बांधायचे ते पण दाखवते. असं मिक्स आहे, हे बघा असं सगळं पीठ काढून घेतलं आणि गॅस बंद करून टाकला. आता सुरुवातीला आहे ना पीठ गरम असल्यामुळं आपल्याला थोडंसं ते पांगवून घ्यायचं. थोडंसं गार झाल्यानंतर थोडंसं, जास्त नाही, पीठ असं पांगवून घ्यायचं. आपल्या सगळ्या पिठाला गूळ लागलेला आहे. मिश्रण थोडं गार झालेलं आहे. हे बघा मी लाडू बांधायला घेतलेले. परंतु तुम्हाला एक टिप्स पण सांगते मैत्रिणींनो, जर कधी तुम्हाला वाटलं का आपल्याच्याने मिश्रण जाडसर निघालेलं आहे आणि मिश्रण जर जाड निघालं तर घाबरून जायचं नाही, किंवा गार झाल्यावर पण लाडू जर बांधले जात नसले तर तुम्ही हे सगळं मिक्सरला पुन्हा एकदा काढून घेऊ शकता. त्याच्यामुळं अशा प्रकारे लाडू बांधायला तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून पण लाडू बांधू शकता. त्याच्यामुळं झाले आपले मुगाचे लाडू तयार. आणि आमचे मुगाचे लाडू जर तुम्हाला, अख्ख्या मुगाचे लाडू जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला नक्की, आमच्या प्यारी लक्ष्मी आणि फॅमिली या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनल व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या. थँक्यू, धन्यवाद.